नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच रंजकदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच कामिनी आणि अनिकाने कमळीला परीक्षेपासून कितीही दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, कॉलेजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी प्रत्येक वेळेस कमळीला न्याय हा मिळतच आहे. कधी ऋषी मदतीला येतो तर कधी अन्नपूर्णा मॅडम मदतीला येतात. मागं सुद्धा कमळीला कॉलेजमधून काढून टाकण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले होते, पण स्वतः अन्नपूर्णा मॅडम तिथं आल्या आणि त्यांनी सांगितलं की काही झालं तरी कोणताही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे, असं त्यांनी म्हणत कमळीला पुन्हा कॉलेजमध्ये घेतलेलं आहे. हे सगळं घडत असतं, पण आता मात्र खूपच जबरदस्त अशी गोष्ट घडणार आहे. कमळीचा हॉल तिकीट गायब करण्याचा प्लॅन असतो. कमळीला पेपरला पोहोचायला लेट होतं, तेव्हा अन्नपूर्णा मॅडम रस्त्यात पाहतात आणि इकडे वर्गामध्ये आल्यानंतर कमळीला जे एक्झामिनर आहेत त्या एक्झाम हॉलमधले ते काही तिला एक्झामला बसू देत नाहीत, कारण कमळी स्वतः 1 तास लेट झालेली असते आणि म्हणून एक्झामिनरने हा निर्णय घेतलेला असतो. खरं तर त्या एक्झामिनरला हे सगळं करायला कामिनीने सावलेलं असतं, पण स्वतः अन्नपूर्णा मॅडम तिथे येतात आणि कमळीला क्लासरूममध्ये बसवतात. हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे निंगी आता कॉलेजमध्ये आलेली आहे, कारण कमळीचं हॉल तिकीट त्या मुलाने गायब केलेलं आहे. म्हणजे कमळीची बॅगच खिचून तो घेऊन गेलेला असतो. निंगीला कमळीने कॉलेजमध्ये पाठवले आणि सांगितले दुसरं हॉल तिकीट अरेंज होते का, काय करता येते का बघ, मी तोपर्यंत त्या पोराकडनं माझं हॉल तिकीट घेऊन येतो, असं कमळीने सांगितलेलं असतं. आता एक्झामला 15 मिनिटं फक्त बाकी असतात, तर बंड्या कमळी दोघंही बोलत असतात. कमळी बंड्याला सांगते की असं असं झालेलं आहे, तेव्हा बंड्या म्हणतो की नक्कीच त्या आणिच हे अनिकीचंच कार्यक्रम असणारे, काम असणारे हे सगळं, आणि त्या कडू आजीनंच केलं असणारे हे आता यांना दोघांनाही माहिती आहे. त्यावेळेस मात्र दोघंही विचार करू लागतात आणि मग ऋषीला फोन केला जातो. ऋषी मीटिंग मध्ये असतो. त्या मीटिंग मधून ऋषी डायरेक्ट निघतो, कारण कमळीच्या मदतीला धावत गेलं पाहिजे हे त्यालाही माहिती आहे. तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळतं की आता प्रिन्सिपल सरांकडे ऋषी येतो आणि म्हणू लागतो की सर प्लीज एक गोष्ट करा, काही झालं तरी कमळीच्या हॉल तिकीटचा प्रॉब्लेम झालाय, तुम्ही तिला आज विदाऊट हॉल तिकीट परीक्षेला बसायला परवानगी द्या. तेव्हा प्रिन्सिपल सर म्हणतात की नाही नाही ऋषी सर, मी हे करू शकत नाही, कारण हे कायद्यात बसत नाही, असं ते सांगतात. त्यावेळेस मात्र ऋषी म्हणतो प्लीज सर. तेव्हा सर म्हणतात की नाही, मी हे करू शकत नाही. आणि ऑब्विसली त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नियमाच्या बाहेर आहेत, कारण त्यांना माहिती आहे की हे सगळं कोणी केलेलं असणार आहे आणि पुन्हा कामी येऊन गोंधळ घालणार हे सुद्धा त्यांना चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता कमळी हे वर्गात पोहोचलेली आहे आणि अनिका मात्र पाहतच राहते. आता प्रश्न पडलेला असतो की एवढं सगळं कांड झालेलं आहे तरी कमळी कशी पोहोचली. ऋषीला तर इकडे माहीतच नाहीये काय झालेलं आहे ते. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा कमळी येते तेव्हा एक्झामिनर म्हणतात की तू या वर्गात नाही येऊ शकत आहे, तू एक्झामला नाही बसू शकत, ऑलरेडी तुला 1 तास लेट झालेला आहे. तेव्हा कमळी म्हणते सर प्लीज ऐकून घ्या ना, माझं एकदा ऐकून घ्या सर, मला एकदा पेपरला बसू द्या. तेव्हा सर तिला म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही तू या पेपरला बसू शकत नाही, असं सरांनी तिला सांगितलेलं असतं. कारण ते सर जे आहेत ते कामिनीच्या ओळखीतले असतात, कामिनीच्या खूपच जवळचे असतात, म्हणजेच कामिनीने त्यांना पैसे देऊन विकत घेतलेलं असतं. आता मात्र प्रश्न उभा राहतो की करायचं काय. निंगीला टेन्शन आलेलं असतं आणि अनिका मात्र जाम खुश झालेली असते, कारण ऑलरेडी निंगीने सुद्धा येऊन त्या सरांना सांगितलेलं होतं की सर एकदा ऐका तुम्ही, एकदा एवढ्या वेळ कमळीची वाट बघा, कमळीला बसू द्या, कमळीला थोडा उशीर होतोय. पण सरांनी ऐकलेलंच नसतं. ते मात्र म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही आम्ही तिला पेपरला बसू देणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आता इकडे त्याच वेळी अन्नपूर्णा मॅडम आतमध्ये येतात. अन्नपूर्णा मॅडम म्हणतात काय चाललंय इथे. तेव्हा ते सर म्हणतात की ही मुलगी आत्ता आलेली आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की तिला पेपरला बसू द्या. आता तिला पेपरला बसू द्यायचं म्हणजे काय मॅडम, ऑलरेडी तिला एवढा लेट झालेला आहे, मग तिला कसं पेपरला बसू देणार आपण, असं ते बोलत आहेत. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की हे बघा, आता मी स्वतः सांगते ना तिला पेपरला बसू द्या, मग तिला पेपरला बसू द्या, त्याच्यामुळे यामध्ये तुम्ही पडायची गरज नाही, असं स्पष्टपणे अन्नपूर्णा मॅडम यांनी सांगितलेलं असतं. आणि का म्हणत असते पण आजी तू असं का करतेस, ऑलरेडी तिला 1 तास उशीर झालाय ना. तेव्हा अन्नपूर्णा मॅडम म्हणतात जे काय करायचं आहे ना ते मी नंतर बघून घेते, काय होणार आहे ते,
कारण मला माहिती आहे कोणी काय काय केलेलं आहे. आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मॅडमनी एक्झामिनरला सांगितलेलं असतं की तिचा 1 तास वेळ जो वाया गेलेला आहे तो वेळ सुद्धा तिला वाढवून द्यायचा आहे. आणि हे ऐकता क्षणी आता सगळ्यांना धक्का बसतो, कारण हे काय घडलं नवीनच, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे कमळी पाहत असते, सर पाहत असतात, मग स्वतः अन्नपूर्णा मॅडम तिथे येतात. कमळीला पेपर दिला जातो आणि कमळी मात्र आता तो पेपर लिहायला सुरुवात करते, कारण ऑलरेडी कमळीची खूपच दमछाक झालेली असते. आणि काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा कमळीला आत्ता पेपर लिहिणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या पेपरमध्ये जो काही प्रॉब्लेम येईल तो कमळीला माहिती आहे. आपण पेपर लिहून या परीक्षेमध्ये टॉप करणं गरजेचं आहे. जर का आपण टॉप झालो तरच आणि तरच या सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत. म्हणजेच आपल्याला या परीक्षेमध्ये आपल्याला जर यश मिळालं तर आपण या कॉलेजमध्ये पुन्हा ॲडमिशन घेण्यासाठी सज्ज असू. कारण काहीही असलं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट ही आहे की तिची फी माफ होणार आहे आणि त्यासाठी तिला टॉप करायचं आहे. तर इकडे ऋषी प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये असतो. त्याला गोष्ट कळते की कमळीला पेपरला बसवलेलं आहे. आणि मग प्रिन्सिपल सर सुद्धा विचार करू लागतात. तेव्हा त्यांना कळतं की अन्नपूर्णा मॅडम स्वतः आलेले आहेत. मग प्रिन्सिपल सर तिथे जातात. अन्नपूर्णा मॅडम यांच्याकडे गेल्यानंतर ते म्हणतात की काय आहे मॅडम हे. तेव्हा अन्नपूर्णा मॅडम आणि ऋषी सगळेजण तिथं असतात. निंगी सुद्धा आता शांत झालेली असते आणि घडलेला प्रसंग अन्नपूर्णा मॅडम सांगू लागतात. अन्नपूर्णा मॅडम म्हणत असतात की आत्ता महत्त्वाची गोष्ट ती नाही, पण त्यांना सगळं आठवत असतं. जेव्हा ते कॉलेजला निघालेले असतात त्याच वेळी कमळी तिथं असते. आणि मग ड्रायव्हर उतरतो, काय गोंधळ झालाय हे पाहिलं जातं. आणि मग तो ड्रायव्हर येतो आणि सांगू लागतो, सगळी माणसं गोळा झालेली असतात पण एका मुलीला आज मदतीची गरज आहे, पण तिच्या मदतीला कोणीही तिथं पोहोचत नाही. ड्रायव्हर उतरतो आणि जाऊन बघून येतो आणि म्हणतो की एका मुलीला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा मॅडम म्हणतात, अरे कळतंय का तुला, एवढं सगळं झालंय आणि तुम्ही इथे येऊन बसलात, त्या मुलीची मदत केली पाहिजे. असं म्हणत अन्नपूर्णा मॅडम स्वतः आता गाडीतून उतरतात आणि येऊन पाहतात तर काय, कमळीची बॅग त्या मुलाच्या हातात असते आणि त्याच्या हातामध्ये कमळीचं हॉल तिकीट असतं. आणि ते हॉल तिकीट तो मुलगा काही कमळीला देत नसतो आणि अन्नपूर्णा मॅडम पाहतच राहतात. तेव्हा कमळी त्याच्या डोक्यावरती मारत असते, कारण कमळीला माहिती आहे की हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे. अन्नपूर्णाजी पाहतात, त्या तिथे येतात. कमळीनं त्या मुलाचं चांगलंच कॉलर पकडलेली असते, गचुरं पकडलेलं असतं आणि त्याला विचारत असते की सांग हे कुणी केलंय. आत्ता कमळीसाठी ते महत्त्वाचं आहे, त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे ते म्हणजे एक्झामला पोहोचणं. मग अन्नपूर्णा मॅडम तिथे येतात आणि तिला सोडवतात. तेव्हा कमळीने त्या मुलाची कॉलर पकडलेली असते, स्वतःचं हॉल तिकीट मिळवलेलं असतं. अन्नपूर्णा मॅडम तिला म्हणत असतात की काय आहे हे. तेव्हा कमळी म्हणते की माझं हॉल तिकीट ह्याने पळवलं होतं. त्या मुलाची कॉलर पकडलेली असते, त्याला विचारलं जातं तेव्हा तो सांगतो की हे सगळं मला कामिनी मॅडमनी करायला सांगितलेलं होतं. म्हणजेच अन्नपूर्णा मॅडमच्या लक्षात येतं काय झालेलं आहे. या सगळ्यामध्ये जबाबदार कोण आहे ही सगळ्यांच्या लक्षात आलेली गोष्ट असते. आणि सगळी लोकं तिथं असतात जमलेली. आणि मग कमळी निघालेली असते पेपरला. तेव्हा अन्नपूर्णा मॅडम ड्रायव्हरला म्हणतात की तिला गाडीत बसायला सांगा. जेव्हा असं सांगितलं जातं तेव्हा कमळी पण येऊन अन्नपूर्णा मॅडमच्या शेजारी गाडीत बसते. आणि आता ते दोघंही निघालेले असतात. म्हणजेच कमळीचा वेळ वाचतो. त्यामुळं कमळीला लवकर कॉलेजला पोहोचायला मदत होते. हे सगळं आठवत असतं. मग कमळी कॉलेजमध्ये आल्यानंतर अन्नपूर्णा मॅडमनी स्वतः कमळीला क्लासरूममध्ये आणून बसवलेलं असतं. आणि आता मात्र त्या जाम भडकलेल्या असतात. म्हणजे कमळीला या सगळ्यापासून दूर ठेवण्यासाठी, परीक्षेत ती नापास व्हावी, तिने परीक्षा देऊ नये यासाठी जे काही केलेलं आहे त्यामुळं अन्नपूर्णा मॅडम यांना खूप राग आलेला असतो. कारण अनिका या थराला जाईल, अशा पद्धतीने वागेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि आत्ता अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की या सगळ्यामागे जी कोण सूत्रधार आहे तिला सोडायचं नाही. त्या मुलाला पण कॉलेजमधून काढून टाकण्यात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर कमळीलाही ह्या सगळ्या गोष्टी पेपर लिहिताना आठवत असतात. तिला सुद्धा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, कारण माझ्या बाबतीत हे काय होतंय. अन्नपूर्णा आजींनाही धक्का बसलेला आहे. म्हणजेच कमळीला प्रत्येक वेळेस या सगळ्यामध्ये अडकवण्याचा तर प्रयत्न केला जात नाहीये ना. कमळी ह्यावेळेस आता पण कशी काय अडकली गेली आहे. ती तर परीक्षेला चालली होती, तिने आशीर्वाद घेण्यासाठी माझ्याकडे आलेली होती. मग हे असं का घडलं आणि या पद्धतीने का, आणि कमळीवरच का अन्याय होतोय, हे प्रश्न अन्नपूर्णा मॅडम यांना पडलेले असतात. तेव्हा ऋषी तिथं असतो. ऋषी म्हणत असतो की मॅडम मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण मला माहिती आहे की हे सगळं वारंवार घडत आहे. तेव्हा अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे,
अन्नपूर्णा इन्स्टिट्यूटमध्ये कोणावरही अन्याय झाला तर मी अशीच पेटून उठणार आहे आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः सज्ज असेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.